नमस्कार। तर आज मी तुम्हाला पौष महिन्यामधल्या रविवारी नारायणाची पूजा कशी करतात ते दाखवणार आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनुसार ही पूजा करतं। म्हणजे महाराष्ट्रात तर खूप जास्त सुवासिनी ही पूजा करतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असेलही जर तुमच्याकडे सुद्धा काही नवीन चेंजेस असतील याच्यामध्ये तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि खूप ठिकाणी असं असतं की त्यांच्या सासूबाई जवळ नसतात, गावाकडे असतात किंवा नवीन लग्न झालेलं असतं किंवा मग कोणाला ही पूजा करायची असते पण त्याची पद्धतच माहीत नसते, त्यांच्यासाठी सुद्धा मी ही पूजा आणलेली आहे। तर चला, साधी भोळी अशी सिंपल मी पूजा दाखवलेली आहे, कशी वाटते मला नक्की सांगा। चला तर मग पाहूया। तर सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे रविवारी आणि त्यानंतर आपलं नित्यनेम जे आहे सकाळचा लवकर आटपून घरातली कामे पटापट आवरायची आहेत आणि तिकडून सूर्य उगवत असेल तर इकडे आपली पूजा चालू पाहिजेत। या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे, लवकरात लवकर ही पूजा करायची असते। सूर्य उगवल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला ही सूर्य पूजा करायची असते। तर सर्वात अगोदर आपल्याला आंघोळ वगैरे करून स्वच्छ देवाचे वस्त्र तयार करायचे आहेत। तर तुम्हाला वस्त्र दाखवते मी कोणते कोणते काय वस्त्र घ्यायचे आहेत। हे बघा, हे पिवळं आणि लाल जे रंगवलेलं आहे लांबट असं ते पितांबर आहे आणि हे जे आहेत ते जोडवे आहेत, जोडवे आणि मणिमंगळसूत्र हे पायातले जोडे आणि हे जे आहे ते जानवं आहे आणि हे मुंडासं आहे, डोक्याचं मुंडासं। आणि त्यानंतर उपवस्त्र जे असतात रंगवलेले हळदी कुंकवाचे हे उपवस्त्र आहेत। 5 हळदीचे 5 कुंकवाचे बनवलेले आहेत मी। आणि हे वाती आहेत, जोडवाती आणि ह्या काडवाती आहेत। त्यानंतर हे लांबट वस्त्र जे आहेत ते रंगवायचे राहिलेले आहेत, हे रंगवायचे आहेत। नारायण रानूबाईला 2, त्यानंतर गणपतीला 1 आणि गंगेची पूजा असते तर गंगेच्या पूजेला 1 आणि त्यानंतर तुळशीला सुद्धा बनवतात, तुळशीची सुद्धा पूजा असते तर तुळशीचं सुद्धा बनवतात। तर त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत तांदूळ। तुम्ही म्हणत असतील की तांदूळ कशाला घेतले, तर हे तांदूळ निवडून घ्यायचे आहेत, तुकडे वगैरे तुटलेले तांदूळ नाही घ्यायचे आहेत, तर निवडून घ्यायचे आहेत। 12 जोड घ्यायचे आहेत इथे, म्हणजेच 24 तांदूळ घ्यायचे आहेत तर 12 जोड होतात त्याचे। तर जोड हा नारायणाला व्हायचा असतो पूजा झाल्यावर। तर हे तांदूळ ज्याला मंत्र येतो तो मंत्र म्हणून हे जोड वाहतात आणि ज्याला मंत्र येत नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी म्हणायचं की नारायणा जोड वाहते तुला, अखंड सौभाग्य दे मला, असं म्हणून 1 जोड व्हायचा। असे 12 जोड आपल्याला व्हायचे असतात। तर खूप ठिकाणी ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करतात। तर तुम्ही कशी करता हे मला सांगा कमेंटमध्ये नक्कीच। हा पाट घेतलाय, हा स्वच्छ कपड्यांना पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खालची जागा पण कपड्यांना स्वच्छ पुसून घ्यायची, रांगोळी काढायची आणि त्याच्यानंतर नारायण काढायचं। तर इथे मी रांगोळी काढली सिंपलची, गंधगोळी आणि हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि याचं नारायण काढून घ्यायचं आहे। आणि इथे काडी घेतलेली आहे मी, त्याला कापूस गुंडाळलेला आहे आणि आता नारायण काढायचं आहे। आणि पहिल्या दिवशी 5 वेळे काढायचे नारायणाचे आणि पहिल्या रविवारी 5 वेळे काढायचे नारायणाचे आणि दुसऱ्या रविवारी 7 आणि तिसऱ्या रविवारी 9, चौथ्या रविवारी 11 आणि 5व्या रविवारी 13 असे वेळे काढायचे। आणि जर 4च रविवार आले तर मग 11 काढायचे आणि जर 5 रविवार आले तर मग 13 काढायचे, एक्स्ट्रा वाढवायचे। तसे तर आता 4च आलेत ह्या वर्षी। रानूबाई काढायची, इथे नारायणाची रानूबाई काढायची, अशी जशी येईल तशी सिंपल अशी काढायची। मला अशीच येते तर मी अशीच काढायला। शेवटी आपल्या मनाची भक्ती असते। आणि इथे गंगा काढायची, अशी नदी काढायची, थोडासा आकार द्यायचा। याच्यावर मी आता हे ठेवणार आहे, पाणी ठेवणार आहे। हे पाणी घ्यायचं आहे गंगेच्या पूजेसाठी, हे पाणी घेतले मी। हे प्रसादासाठी वाटी घ्यायची आणि हे पूर्ण ताट बघा। आता हे वस्त्राचं तर तुम्हाला सांगितलंच होतं। आणि हे चंदन घेतलं मी, चंदन हे तांदूळ आहे तिथं जोडवायचे
ओटीचं सामान घ्यायचे, हे कापूर, बोरं घ्यायचे, जे आपल्याकडे फळं असतील ते फळं घ्या, तसं काही नाही, जांब असलं तरी चांगलं चालते. आणि त्याच्यानंतर फुलं घ्यायचे, हे पिवळे फुलं, करडईचे फुलं घ्यायचे पहिले लोक, पण आता ते भेटत नाही, त्याच्यामुळे मी हे झेंडूचे पिवळे फुलं घेतलेले आहेत. गणपतीला लाल फूल, त्याच्यानंतर हे प्रसाद गूळ आणि खोबरं आहे हे किसलेलं, त्याच्यानंतर हे तीर्थ, त्याच्यामध्ये साखर टाकलेले आहे, दुधात साखर टाकायची, पानं घ्यायचे, अगरबत्ती घ्यायची, आणि इथे त्या जोडवाती आणि काडवाती त्यांना मी तूप लावून घेतलं आहे. 1 रुपया घेतला पूजेसाठी, आणि बस एवढं घेतलं मी पूजेसाठी. हे पाणी इथं गंगेच्या ठिकाणी हे पाणी ठेवले मी. त्याच्यानंतर आता हे पानं ठेवायचे इथे, डोळ्याला पाणी लावायचं, अक्षरा सोडायच्या खाली, मम म्हणायचं, आणि त्याच्यानंतर पूजा करायची. तर सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करतो, त्याच्यासाठी अक्षता ठेवायच्या पानावर आणि सुपारी ठेवायची. आता पाणी घालायचं सुपारीला. श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दूध टाकायचं, परत पाणी टाकायचं. हे उपवस्त्र अगोदर ठेवायचं, त्याच्यानंतर हे गोल वस्त्र, हळदी कुंकू, अक्षता, गुलाल, चंदन ठेवलेलं आहे ते, लाल फूल व्हायचं आणि प्रसाद ठेवायचा आणि पाणी फिरवायचं. श्री गणेशाय नमः. आता नारायणाची पूजा करायची, तसंच करायचं, पाणी टाकायचं, स्नानम समर्पयामी, नारायणाला सुद्धा स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. आता आपण जे पितांबर ठेवलं होतं ते पितांबर वस्त्र म्हणून रानूबाईला पण. त्याच्यानंतर हे डोक्याचा शेला, मुंडाचं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर हे जोडा पायातला, हे जानवं, हे सगळं वाहायचं. हे जोडवे, रानूबाईला जोडवे पायातले. त्याच्यानंतर हे मंगळसूत्रच कापसाचंच केलेलं असते ते मंगळसूत्र. त्याच्यानंतर हे उपवस्त्र हळदी कुंकाचं नारायणाला. त्याच्यानंतर हे रानूबाईला हे वस्त्र आता गोल. त्याच्यानंतर हे वस्त्र व्हायचं. आता हे चंदन आपण ठेवलेलं चंदन नारायणाला व्हायचं, चंदन लावायचं, रामबाईला पण चंदन लावायचं. त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं, गुलाल नसेल तर काहीच हरकत नाही, गुलाल, अक्षदा व्हायच्या. त्याच्यानंतर पिवळं फूल नारायणाला व्हायचं, रानूबाईला सुद्धा फुलं वाहून घ्यायचे या पद्धतीने. आणि आता परत प्रसाद ठेवायचा आणि कृष्णार्पणाय नमः म्हणायचं. इथं ओटीचं सामान आहे हे पण रानूबाईसाठी आपण ठेवायचं. ही जी खारीक आहे ती गणपतीला ठेवायची एक, कारण त्याच्यामुळे मी 2 खारका घेतल्या होत्या. हे 1 रुपया ठेवायचा. त्याच्यानंतर हे ओटीचं सामानसुद्धा इथंच ठेवायचं. हे फळंसुद्धा लगेच ठेवून घ्यायचे, 5 फळं अर्पण करायचे. अगरबत्ती लावून घेते मी. गंगाची पूजा करायची. त्याच्यासाठी श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तिला सुद्धा गंगेला वस्त्र वाहून घ्यायचे. या पद्धतीने वस्त्र व्हायचे. चंदन उगाळलेलं थोडंसं व्हायचं, हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची, प्रसाद श्री गणेश. आता हे राहिलेलं वस्त्र आहे. आता हे राहिलेलं वस्त्र आहे तर तुळशीची पूजा करून घेते मी. थांब नाही, हे जोड ठेवलेलं आहे. हे जोड वाहून घ्यायचं नारायणाला. असे 2 तांदूळ घ्यायचे बोटावर
2 तांदूळ आणि एका वेळेला 2 तांदूळ व्हायचे. नारायणा जोड वाहते तुला अखंड सौभाग्य दे मला. नारायणा जोड वाहते तुला अखंड सौभाग्य दे मला. आता ही जी काढवात आहे ना, तर हिला ओवाळून ठेवायचं अगोदर अशी. ही वात अगोदर काळीला लावलेल्या वाती अगोदर लावून घ्यायच्या आणि नारायणाला असं ओवाळायचं. नारायणा जय श्री नारायणा म्हणून. आणि नंतर ही वात कुठेतरी अशीच आणि आता आरती करायची. सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवान सर्वांगी सुंदर औढी शेंदूर कंठे झळके मा कंठे शोभे मा मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन स्वने मात्री मन कामना पुटी जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राईचा वल्लभा पार्वती लगा जय देव जय भक्तजनेती साधुजनेती. ही नारायणाची पूर्ण पूजा आहे. ही गंगेची पूजा केलेली आणि त्याच्यानंतर हे नारायण काढलेला, गणपतीची पूजा आणि ही रानूबाईची पूजा. प्रसाद ठेवलाय, तीर्थ आणि प्रसाद ठेवलेला आहे. आणि आता नारायणाची कहाणी सांगायची, म्हणजेच नारायणाची गोष्ट, नारायण रानूबाईची ती सांगायची आणि त्याच्यानंतर तीर्थ प्रसाद घेऊन पूजेचं सांगता करायची. आणि दुपारी नंतर देवाला काहीतरी नैवेद्य करायचा, गोडधोड. आणि नंतर पूजेची रात्री सूर्य मावळायच्या अगोदर थोडंसं 5-5:30 वाजता मग देवाची विसर्जन करायचं. हे फुलं घ्यायचे, थोडेसे अक्षता घ्यायची थोडी आणि त्याच्यानंतर कहाणी ऐकायची. त्याच्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन कहाणी ऐकायची, पूजेचं सांगता करायची आणि दुपारी नंतर देवाला काहीतरी नैवेद्य करायचा, गोडधोड उपास सोडायचा. आणि नंतर पूजेची रविवार आले की पहिले आयतवारी काय करायचं, लवकर उठायचं, 4 वाजता उठायचं, काम करायचं, साडा सारवण करायचा, रांगोळी काढायचा, आंघोळ करायची, पूजेचं सामान काढायचं, दूध घ्यायचे, देठाला फुलं घ्यायचे, दक्षिणा घ्यायची, याचं पानं घ्यायचे, मस्त सामान घ्यायचं, बोरं घ्यायचे, नुसतं घ्यायचे, जाम घ्यायचं, फुलं घ्यायचे, करडीचं नुसतं तर याचं घ्यायचं, झेंडूचं घ्यायचं, अक्षिरा घ्यायच्या, हळद कुंकू समजा, कापूर, जोडवाती, काढवाती, प्रसाद, खोबऱ्याचा याचा कापूर समजा सामान घ्यायचं, बिडीचं पानं घ्यायचं, वतीचं सामान घ्यायचं, गणपती महाराजाचं त्याची पूजा करायची. आणि मग देवाला तीर्थ द्यायचं, पूजा झाल्यावर आरती करायची, काढवाती जोडवाती घेऊन आधी काढवाती वळून घ्यायचं, मग जोडवातीला आरती करायची, कापूर लावायचा आणि देवापुरी दूध उगतं घालायचं आणि मग बामणाला जेव घालायचं. 5 बामण नाही भेटले तर 2 घालायचे, 2 नाही भेटले तर 3 घालायचे, 3 नाही भेटले तर 4 घालायची, आपलं 2 घालायची, 2 नाही भेटले तर 1 घालायचा. जेवून त्याला पानाची विड्या द्यायचा, दक्षिणा द्यायची आणि दर्शन घ्यायचं आणि दक्षिणा देऊन दर्शन घ्यायचं. ह्या कानीनं काय होते, गावा घ्यायला भेटते, ते बनाट पडायला सुटते, अंतकाळी महाविष्णूची भेट होती. जय श्री नारायण. झालं का?